चलो विभाज्यतेच्या कसोट्या. महत्वाचा टॉपिक आहे. भागाकार जमण्यासाठी तुम्हाला ह्या कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. तर नॉर्मल भागाकार येतोय अशी अपेक्षा आहे. जमतोय सर्वांना? 100 भागाकार सोडवलेत. ज्यांनी सोडवले नसतील त्यांना त्रास गॅरंटीड होणार आहे. कारण भागाकाराशिवाय गणित शिकणं मुमकिन ही नाही, नामुमकिन है. काय म्हणते? मुश्किल ही नाही, नामुमकिन है. ठीक आहे. आता कसोटी म्हणजे काय हे अगोदर नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्याच्या अगोदर आपल्याला ह्या शब्दाचा अर्थ काय माहित पाहिजे. विभाज्यतेच्या कसोट्या. विभाज्यता किंवा विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे काय? तर भागाकारामध्ये 4 शब्द महत्वाचे असतील. ते 4 शब्द ज्या वेळेस तुमच्या लक्षात येतात आपोआप कन्सेप्ट क्लिअर होईल तुमची. पहिला शब्द आहे भाजक. कोण? दुसरा शब्द आहे भाज्य. तिसरा शब्द आहे विभाजक. आणि चौथा शब्द आहे विभाज्य. या 4 कन्सेप्ट ज्याला कळाल्या त्याला कसोट्या काय करतात किंवा कसोट्यांचा फायदा काय आहे हे लक्षात येतोच. भाज्य, भाजक, विभाज्य, विभाजक. भाजक म्हणजे काय? आवाज. ज्या संख्येने भागायचंय तिला भाज्य म्हणायचं का भाजक? ज्या संख्येने भागायचे आहे ती संख्या म्हणजे काय असते? भाजक असते. भाजक म्हणलंय. भाजक. ज्या संख्येला भागायचे आहे ती संख्या. आता ह्या 2 कन्सेप्ट क्लिअर असतील तर ह्या 2 कन्सेप्ट क्लिअर होतील. आणि आपण जो आज टॉपिक पाहणार आहे विभाज्यतेच्या कसोट्या म्हणजे ह्यांच्यावरची सिस्टम आहे. तर हे अर्थ तर कळाले तुम्हाला. भाज्य म्हणजे ज्या संख्येला भागायचे आणि भाजक म्हणजे भाज्य भाजक. भाजक वर असणार आणि भाज्य खाली असणार. बरोबर. म्हणजे 28 भागिले 5 केलं तर हा झाला भाज्यक. बरोबर आहे नाही? भाज्य. आणि हा झाला भाजक. भाजक. ज्या संख्येने भागायचंय तिला भाजक म्हणतात. ज्या संख्येला भागायचंय तिला भाज्य म्हणतात. ह्या 2 कन्सेप्ट क्लिअर झाल्या. आता ह्या 2 कन्सेप्टचा अर्थ समजून. इथं पण हे 2 शब्द सेमच आहेत. फक्त ह्याला जोडले कोण? मग वीचा अर्थ काय? वीचा अर्थ काय? पूर्ण भाग. काय? इथं हा भाज्य आहे पण विभाज्य नाही. का नाही? कारण खालच्या संख्येने या संख्येला पूर्ण भाग जात नाही. जर हिला पूर्ण भाग गेला असता म्हणजे इथं जर 4 असला असत तर आता हे विभाज्य आणि विभाजक आहेत. काय आहेत? विभाज्य आणि हे भाज्य भाजक तर असतातच. काय म्हणतो लक्षात ठेवा. प्रत्येक नवरा बायको बाई आणि माणूस असतोच नसतो. म्हणजे बाई आणि माणूस असल्याशिवाय नवरा बायको होऊ शकत असं ठरलंय. नवीन नियमानुसार कुणी पण नवरा बायको होऊ शकत. पण काय काय जण बायको होतील आता. कारण मुली लग्न करायला लागले ना.
कलम 377. काय भारतात नियम आहे माहित नाही का? नाही आता 377 कलमानुसार तुम्ही समलैंगिक विवाह करू शकताय. माणसाने माणसाबरोबर केलेला चालतो, बाईनं बाई बरोबर विवाह केलेला चालतो. सध्याच्या नियमानुसार ती सिस्टम आहे. बघा, निर्णय घ्या. तर भाज्य आणि भाजक फिक्स आहे, कळतंय का? पण विभाजन विभाजक फिक्स नाही. ते कधी येणार? ज्या वेळेस भागाकार पूर्ण होत असेल, भाग पूर्ण जात असेल, पॉइंट मध्ये उत्तर येत नसेल, त्यावेळेसच विभाज्य आणि विभाजक असतात. आणि आपल्याला इथं त्याच संख्यांचा अभ्यास करायचा आहे ज्या संख्यांना पूर्ण भाग जातोय. कोणाचा अभ्यास करायचा? पूर्ण भाग जाणाऱ्या संख्यांचा. म्हणजे इथं पॉइंट मध्ये उत्तर येणार नाही. तिथं 100% भाग कसा गेला पाहिजे? पूर्ण भाग गेला पाहिजे. पण हे पूर्ण भाग घालताना आपल्याला काही टेस्ट करावे लागतात. आता समजा तुम्ही दवाखान्यामध्ये गेले, हे कळले का? 4 कन्सेप्ट लिहून घ्या का कोपऱ्यात कुठंतरी. भाज्य म्हणजे काय? विभाज्य म्हणजे काय? भाजक विभाजक. विभाजक म्हणजे ज्या संख्येने पूर्ण भाग जातो, आणि विभाज्य म्हणजे ज्या संख्येला पूर्ण भाग जातो. 4 कन्सेप्ट लिहून घ्या खाली. भाजक, भाज्य, विभाजक, विभाज्य. महत्वाचे आहेत कन्सेप्ट. ह्या गोष्टी कळाल्या की भागाकार संपला तुमचा. खूप सोपा जात असतो. परत भागाकार कसोट्या परफेक्ट झाल्या तर. भागाकार न येण्याची सगळ्यात महत्वाची अट असते पाढे. आणि पाढे पाठ असतील आणि कसोट्याचा आधार असेल तर कुठलाही भागाकार सोपा जाईल तुम्हाला. ला आणि ने महत्वाचं आहे. कधी ने असतं, कधी ला असत. ज्या संख्येने पूर्ण भाग जातो तिला विभाज्य म्हणतात, विभाजक म्हणतात. आणि ज्या संख्येला पूर्ण भाग जातो तिला विभाज्य. झालं का? आता दवाखान्यात समजा तुम्ही गेले, तुम्हाला बरं वाटत नाही, गेलते का? बरेच जण गेले. दवाखान्यात गेल्यानंतर नॉर्मल एक डॉक्टर असतो की वरवर लक्षणं चेक करतो आणि गोळ्या औषधं देतो, बरोबर? म्हणजे आ करा, डोळे मोठे करा, श्वास घ्या, हे नॉर्मल चेकिंग झाली. पण त्याला ज्या वेळेस अंदाज येतो तुमच्या परिस्थितीनुसार, त्यावेळेस तो तुम्हाला एक वाक्य बोलतो, रक्त लघवी चेक करायला लागेल. त्यालाच आपण काय म्हणतो? ब्लड टेस्ट. काय म्हणतो? आणि टेस्ट ह्या शब्दाचा अर्थ मराठीत काय? चाचणी. चाचणी म्हणजेच दुसरा अर्थ काय? कसोटी. वन डे क्रिकेटमध्ये एक दिवसीय सामने, आणि टेस्ट कसोटी. मग कसोटीचा अर्थ काय? टेस्ट. म्हणजे आपल्याला एखाद्या संख्येला भाग जातो का नाही हे काय करायचं? टेस्ट करायचं. समजलंय? भाजी चांगली झाली का नाही पूर्ण खाऊनच नंतर कळणार आहे का अगोदर टेस्ट करणार? चहा बनवताना पण कोणतरी अगोदर टेस्ट करणार आहे, गोड झालाय का, साखर पडली का. म्हणजे एखादा भागाकार करण्या अगोदर तुम्हाला तो भागाकार होणार आहे का नाही होणार हे अगोदर काय करावं लागेल? टेस्ट करावं लागेल. आणि ही टेस्टिंग ज्याला जमली त्यालाच कळेल ना की ऑपरेशन कसं करायचं. टेस्ट झाल्यानंतरच ऑपरेशन सुरू करता येईल. टेस्टच्या अगोदर डायरेक्ट ऑपरेशन चालू केलं, हा कोण आहे पेशंट, घ्या. पोट फाडलं आणि नंतर मग विचारलं काय झालं. पोट फाडल्यानंतर ते येऊन सांगते डॉक्टर डोकं दुखाय. चालेल का असं?
अगोदर टेस्टिंग करावं लागेल, त्याच्यानंतर त्याचे तपासणीचे रिपोर्ट पाहावे लागतील, त्याच्यावर अंदाज घ्यावा लागेल कोणता रोग झालाय, त्या रोगावरचं निदान काय, त्याच्यावर उपचार कोणते करायचे, आणि त्याच्यानंतर तुमचं ऑपरेशन सिस्टम चालू आहे. मग एखादा भागाकार ज्या वेळेस परीक्षेला येतो, तर उदाहरणार्थ समजा एक गणित घेतलं, 11,664 भागिले 648. आता हे गणित बघितल्याच मेंदू जड व्हायला चालू होतो. एकतर पाडा येत नाही 648चा आपल्याला, आणि संख्या पण खूप मोठ्या आहेत. आता ह्याचं उत्तर ठीक आहे, 18 वगैरे काहीतरी येत असेल, 18च येते, पण ते येणार कसं, ते सुटणार कसं? मला जर 648चा पाडा येत नाही तर मला काय करावं लागेल? असला मेंदू वापरू नका. हे 6 ला 6 कटलं, 4 ला 4 कटलं, 8 दुनी 16, 12 राहिलं. मनानं 6 ऍड करू टाकू, त्याला काय होतंय? आले की 18 सर. असली सिस्टम वापरू नका, स्वतः तयार केलेली. त्याला म्हणतात कंपाऊंडर सिस्टम. उडून ताणून कुठून तरी एक दोनदा बरोबर झालेला असते गोळ्या देऊन, तू डॉक्टरकडे जातच नाही, तू डायरेक्ट मेडिकल वाल्याकडेच जाणार, का तर त्याच्या गोळ्याने नीट झालेला असतो चुकून. मग मेडिकल वाला स्वतःला डॉक्टर समजायला चालू करतो, तर ते चुकीचं आहे ना. डॉक्टर आहे, मेडिकल वाला डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन वरती गोळ्या देत असतो. पण आपण काय करतो, आजारी पडल्यावर आठवतंय, तुम्ही अगोदर डॉक्टरकडे जात नाही, तुमचा पहिला डॉक्टर मेडिकल वाला, मग त्याच्या कुठल्या तरी चित्रविचित्र गोळ्या खाता तुम्ही, मग तर जास्तच होते. मग जास्त व्हायला लागले की तुम्ही म्हणणार आता डॉक्टरकडे जावं लागतं. आणि डॉक्टरला माहित असते तू कुठल्या लेवलच, तू कुठं कुठं जाऊन आलाय, कुठल्या कुठल्या गोळ्या खाल्ल्यात, ते पहिल्यांदा तिथं गेल्यानंतर विचारते गोळ्या खाल्ल्यात का कुठल्या, कारण त्याला माहिती आहे ना तुम्ही डायरेक्ट तर डॉक्टरकडे येणार नाही. मग हेच घडतं गणिताकडे. ज्या वेळेस आपण येतो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट लक्षात येत नाही की बाबा गणिताला एक्झॅक्ट नेमकं काय पाहिजे, त्या गोष्टी काय करायचं. मग हेच शिकायचे, टेस्टिंग शिकायचे. अगोदर काय शिकायचे की नेमकं ह्या संख्येला भाग जातो कसा. मग त्याचं आज डेमॉन्स्ट्रेशन होणार आहे. नीट लक्ष द्या, कारण ही सिस्टम ज्याला कळाली त्याला गणित संपलं. त्याच्यासाठी परत त्याला गणित अजिबात त्रास देणार नाही. कारण बेरीज शिकलो आपण, वजाबाकी शिकलो का, गुणाकार येतोय आता प्रॅक्टिस केल्यावर, भागाकार चांगला जमतोय. आता मोठ्या संख्यांचा भागाकार कसा करायचा असतो, जर अशा पाड्यातल्या संख्या आल्या ज्या पाड्यातल्याच नाहीत, पाड्यापेक्षा मोठ्या आहेत, त्यावेळेस तुम्हाला सिस्टम वापरावं लागते. आता ही सिस्टम वापरत असताना एक गोष्ट लक्षात आली पाहिजे. समजा 2 जुळे भाऊ आहेत कसले, आणि दिवाळी आली, तर कपडे दोघांना पण घेतले पाहिजेत का एकाला घेतले तर चालतील का? भाऊ आहेत, त्यात परत जुळे आहेत म्हणल्यावर जो ह्याला गोष्ट सेम घेतली तेच त्याला घ्यावे लागेल. कळालं का? एकाला मारलं तर दुसऱ्याला पण थोडस मारावं लागेल, थोडं का व्हायना, त्याला दाखवण्यापुरतं तरी. एकाला उपाशी ठेवलं तर दुसऱ्याला पण ठेवावं लागेल. मग ही सिस्टम इथं भागाकारात लागू होत असते. एका कॅरेक्टरवर तुम्हाला डिपेंड राहता येत नाही, दोघांना पण सेम न्याय द्यायचा आहे. आणि हा न्याय देत असताना आता एखादी गोष्ट ज्या वेळेस आपल्याला शिकायची म्हटल्यानंतर ती नेमकी सिस्टम एकदा कळाली की काम ओके होतंय. तर पहा काय करायचंय. आता जर 48 भागिले 8 आहे, ह्याचा भागाकार तुम्हाला येतोय, ह्याचं उत्तर किती आहे? सगळ्यांना माहित आहे नक्की? बघा विचारतो, ह्याचं उत्तर किती आहे? 6. मग आता मला कसोटीचा एक साधा सोपा फंडामेंटल फॉर्म्युला लक्षात आला पाहिजे की जर मी अंशाला आणि छेदाला, अंश आणि छेद कळतात, अंश छेदात असतो, छेद अंशात, बरोबर नाही? अंश वर असतो आणि छेद. मग ह्या दोघांना पण मी जर समान संख्येनं गुणलं किंवा समान संख्येनं भागलं, उत्तरात फरक पडत नसतो, कारण मी समान न्याय वापरला, जुळ्याची सिस्टम वापरली, म्हणजे उत्तरात कसलाही फरक पडणार नाही. उदाहरणार्थ समजा मी ह्यांना 2 न गुणलं, दोघाला पण,
तर 2 न जर गुणलं तर पुढे किती होईल? इकडं 96 होईल आणि इकडं 16 होईल. ह्याचा भागाकार किती येईल? किती येईल? तेवढाच येणार आहे. म्हणजे ह्या दोघांना 2 न गुणलं, उत्तरात काय फरक पडला का? चला इथं येऊन मी ह्या दोघाला 4 न भागतो. किती न भागतो? 4 न भागतो. आता वर 4 न भागलं, इथं आलं 24. खाली 4 न भागलं, इथं आलं. याचा भागाकार किती? 7. अजून मूड आला, अजून 5 न गुणतो. दोघाला 5 न गुणतो. वरती 5 न गुणलं 120 होतंय, खाली 5 न गुणलं 20 होतंय. ह्याचा भागाकार किती? 7. ह्या दोघाला 10 न भागायचा मूड आलाय. ह्या दोघाला 10 न भागलं, ह्याला पण 10 न भागलं, ह्याला पण 10 न भागलं. वरती आलं 12, खाली आलं 2. ह्याचा भागाकार किती? 7. रूल एकच आहे डोक्यात ठेवण्यासारखं. काय? अंशाला आणि छेदाला दोघांना पण समान संख्येनं गुणा किंवा समान संख्येनं भागा. उत्तरात फरक पडत नाही. मी फक्त गुणायचं भागायचं बोलायला. मूड मधनच येईल. वर पण 5 मिळव, खाली पण 5 मिळव, उत्तर सेम आलंच पाहिजे. रॉंग. तसं उत्तर येत नाही. वर 5 मिळवलं आणि खाली 5 मिळवलं तर उत्तर निघत नसतंय बा. सिस्टम चेंज होते. फक्त भावा भावाची सिस्टम किंवा बहिणी बहिणीची सिस्टम लागू आहे. भाऊ भाऊ कोण आहेत? सांगितलंय अगोदर. गुणाकार भागाकार ह्यांच्यात चालते. भावा भावात किंवा बहिणी बहिणीत चालते. त्यांचं प्लस मायनस मायनस प्लस. कळालंय? क्रॉस कनेक्शन जोडायचे नाही. ही सिस्टम समजली पाहिजे. मग आता इथं हा एक रूल आपलं पूर्ण काम सोपं करून टाकते. काय काम आहे? समान संख्येनं गुणा किंवा समान संख्येनं भागा. उत्तरात फरक पडणार नाहीच. मग मला जर आताच जे गणित मी दिलं होतं त्या गणितामध्ये कोणत्या समान संख्येनं भाग जाते, म्हणजे 11,664 भागिले 648 या संख्येला दोघांना पण कोणत्या समान संख्येनं भाग जातोय हे जर मला समजलं तर मला भागाकार सोपा जाईल. कारण रूल तर माझा ठरला आहे की समान संख्येनं भागलं उत्तरात फरक पडत नाही. मग आता मला एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की नेमकी टेस्टिंग कशी करायची असते. टेस्टिंग करण्यासाठी कोणत्या संख्येनं कसा भाग जातो हे माहित पाहिजे. आणि त्यालाच म्हणतो आपण विभाज्यतेच्या कसोट्या. मग त्याच्यात पहिली कसोटी असते 2ची कसोटी. कोणाची? 2ची कसोटी. मग एखाद्या संख्येला 2 ने भाग जातो का नाही जात हे तपासायचंय. भागायचं नाही. अगोदर चेकिंग आहे. डायरेक्ट ऑपरेशन करायचं नाही. तपासायचंय. जर 2 ने भाग जातो का नाही जात हे तपासायचं असेल तर फक्त त्या संख्येच्या शेवटच्या अंकाला बघायचंय आपल्याला. मग शेवटी जर 0 2 4 6 8 असेल, कुठं? एखाद्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 2 ने 100% भाग जाणारच. हे मला लक्षात आलं. म्हणजे आता मला इथं माहित झालंय की ह्या दोघांना पण सोपं आहे का नाही का? आता 2 ने भाग जातोय म्हणल्यानंतर थेंबे थेंबे तळे साची. 648चा पडा येत नाही, ओके, पण 2चा तरी येत आहे. मग मी काय करीन? सुरुवातीला 2 ने भागीन. पण मला माहित आहे की जर मी 2 न भागत गेलो तर गणित सोडवण्याला भरपूर वेळ लागणार. आणि आपल्याला परीक्षेमध्ये वेळ किती आहे? फक्त 54 सेकंद वेळ आहे. मग 54 सेकंदात जर एखादा भागाकार मला करायचा असेल तर शस्त्र थोडी मोठी वापरावी लागते. कळतंय का अर्थ? झाड तोडायचंय मला आणि मी नेलकटर घेऊन गेलो झाड तोडायला, तुटल ना झाड, पण वर्षभर लागल ते झाड तोडण्यासाठी. नेलकटरच्या चाकून झाड तोडायला झालं मला, बरोबर आहे की नाही? पण तेच झाड मला 2 मिनिटात तोडायचं असेल तर मला कटर लागणार आहे. पेट्रोलवरचं कटर तुटलं का? बरोबर ना? शस्त्र कुठली वापरताय त्याच्यावरती तुमचं ते सिस्टम डिपेंड राहणार ना. समोरच्याला एखाद्याला मारायचंय मला, तर कशाने मारणार हे डिपेंड आहे ना. म्हणलं तसं नेल कटरनं मरल का ते लवकर? हा, नक काढायचे त्या जाऊन तेच. मग डायरेक्ट मर्डर करायचं असेल तर, लांबूनच कार्यक्रम लावायचा असेल तर शूट आउट ॲट लोखंडवाला.
कळतंय का? शस्त्र मजबूत, काम फास्ट. कळलंय? लुणावर जाण्यापेक्षा केटीएम वर गेला तर जरा लवकर पोहोचशील. लोणावर आपला पटार वाचायला वेळ लागेल. ठीक आहे, ती पण गाडीच आहे, त्रास वाचवणार आहे तुमचा, पण त्या प्रमाणात वाचवेल का ज्या प्रमाणात आपल्याला स्पीड पाहिजे. मग जर मला लवकर जायचं असेल, दिल्लीला जायचं असेल, मी 4 व्हीलरने जाईल का विमानाने? पैसे असतील तर. पण आता स्वस्त आहे, विमानात तिकीट सुद्धा 4,000-5,000 आता दिल्लीला जायचं. त्याच्यामुळं तुम्ही विमानानं डायरेक्ट जायचं प्रेफर करणार, कारण अर्जन्सी महत्वाची आहे ना. अर्जंट असेल तर मी फास्ट मार्ग निवडणार आहे. मग मला हे गणित लवकरात लवकर संपवायचं असेल तर मी काय 2-2 खेळत बसणार का? मोठ्यात मोठ्या संख्येनं भागायचा प्रयत्न करणार, पण ते कोणत्या संख्येनं भाग जाते हे तपासण्यासाठी मला काय पाठ पाहिजे? कसोट्या पाठ पाहिजे. बरोबर आहे. आता मला जर ह्या संख्येला 3 न भाग जातोय का हे तपासायचं असेल, आता ह्याला 2 ने भाग जात होता का? जातोय. का जातोय? शेवटी 0, 2, 4, 6 यापैकी एखादा अंक असला की 2 ने पूर्ण भाग जातच असतो, हे फिक्स समजायचं. आणि हीच आहे टेस्टिंग, यालाच म्हणतात चेकिंग. टोल नाके येते सोप्या भाषेत, की चेक करता आले पाहिजेत की कसं कुठं जाणार आहे गाडी. ठीक आहे. आता 3च्या कसोटीनं म्हणजे एखाद्या संख्येला 3 न भाग जातो का नाही हे तपासायचं असेल तर फक्त तुम्हाला त्या अंकांची बेरीज करायची. कोणाची? अंकांची बेरीज करायची आणि त्या बेरजेला 3 न भाग जाते का पाहायचं. मग अंकांची बेरीज जर करून 3 न भाग जात असेल तर पूर्ण संख्येला पण 3 ने भाग जायलाच पाहिजे, कारण नियम ठरलेले आहेत. आणि हे आपण नाही बनवलेले, आर्यभट्ट, श्रीरामानुजन वगैरे त्यांनी नियम बनवलेले आहेत. आपण फक्त ते ओळखायला लागलोय, समजून घ्यायला लागलोय, त्यांच्या रस्त्यावर आपण चालायला लागलोय. आपण नवीन काय बनवायचं भानगडीत पडायचं नाही. डिस्कवर बना, इन्व्हर्टर बनवू नका. इन्व्हर्टर म्हणजे इन्व्हेंट करणार असो. तर आता ह्या संख्येला 3 न भाग जातो का? का जातोय? कारण वरच्या अंकांची बेरीज येते 18, खालच्याची पण बेरीज येते, आणि 18 3च्या पाड्यात आहे म्हणजे 18ला 3 ने पूर्ण भाग जातोय, म्हणजे ह्या दोघांना पण 3 ने भाग जाणारच. पण तरीही मी स्टॉप घेतोय का? 3 सुद्धा छोटी कुऱ्हाड आहे. आपल्याला शस्त्र मजबूत वापरायचं. मग थोडस आपण पुढे गेलो, एखाद्या संख्येला 4 न भाग जाते का हे तपासायचं असेल तर फक्त तुम्हाला शेवटचे 2 अंक बघायचे. कुठले? शेवटचे 2 अंकांना जर 4 न भाग गेला, किती न? फक्त कोणाला? शेवटच्या 2 अंकांना 4 न भाग गेला तर पूर्ण संख्येला 4 न भाग जाणार आहे. आता 2 अंकांना म्हणजे त्यांची बेरीज वगैरे करायची नाही, जसे दिसतात तसे मानायचे. म्हणजे इथं शेवटी दोघं कोण दिसतेत? 64. मग 64ला 4 न भाग जाते का पाहायचे. इथं कोण दिसतंय? मग 48ला 4 न भाग जाते का पाहायचे. 64ला जाते का 4 न भाग? ह्याच्यासाठी भागाकार येणं गरजेचं. सर सगळं खरं आहे, पण ते भाग जाते का नाही हे कसं चेक करायचं? भागून चेक करायचं बाळा. भागाकार आला पाहिजे ना त्याच्यासाठी. मग आता 64ला 4 न भाग जाते, 48ला 4 न भाग जाते, म्हणजे ह्या दोन्ही संख्यांना 4 न भाग जाते. पण तरीही मी भागणार. मोठी कुऱ्हाड आहे, पण मला अजून फास्ट झाड तोडायचं. मग त्या पद्धतीने विचार केला मी. 5ची कसोटी तपासायचं ठरवलं. किती? 5ची. मग आता ज्या संख्येच्या शेवटी 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल, कधी? कुठं? 0 किंवा 5 यापैकी एक अंक असेल तर त्या संख्येला 5 ने पूर्ण भाग जातोच. पण ह्यात इथं 5 न भाग जाणार का? जाणार नाही. शेवटी 0 किंवा 5 नाही, म्हणजे त्या संख्येला 5 न भाग जाणार. मला 6 न भाग जाते का पाहायचे. मग ज्या संख्येला 2 व 3 ने पूर्ण भाग जातो, कोणी? 2 व 3 ने दोघांनी पण पूर्ण भाग जातो, त्या संख्येला 6 नेही भाग जात असतो. मग आता ह्या संख्येला 3 न 2 न भाग जाते का? म्हणजे हिला 6 ने भाग जाणार आहे. करवत. ठीक आहे. पण तरीही मला ते मान्य नाही. मग थोडस पुढे जाईल. आता 7ची कसोटी असते पण यूज होत नाही, म्हणून डायरेक्ट 8ची साग आलं.
शेवटच्या 3 अंकांना, कुठं शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला पण 8 ने भाग जातच असतो. शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातच. या 3 अंकांना म्हणजे कोणाला भागून चेक करायचंय? 664 ला 8 ने भाग जाते का? 8 8 64, 8 त्रिक 24. म्हणजे आणि तो भागाकार नाही समजायचा, नाहीतर 63 भागाकाराला म्हणतात 8 ने भागलं. पहिल्याच काय तसला डोकं जाम करू नका स्वतःच. आणि खाली तर सरळच दिसतोय 8 8 64, 8 1 8. म्हणजे ह्या दोघांना पण 8 ने भाग चार्जिंग वरच कटक, पण त्यालाही तेवढी धार. आता फायनल सिस्टम मध्ये यायचंय आपल्याला. 9ची कसोटी कुठली? 9ची. जी 3ची आहे तीच 9ची आहे. म्हणजे तुम्हाला इथं पण अंकांची काय करायची? बेरीज करायची आणि त्या बेरजेला 9 न भाग जात का पाहायचे, 3 न नाही. बेरजेला 3 न भाग गेला तर 3 न भाग जातोय म्हणून समजायचं, आणि बेरजेला 9 न भाग गेला की 9 न भाग जातोय म्हणून समजायचं. मग आता ह्या दोघांची बेरीज मागाच केली आपण, दोघांची 18 18 येते म्हणल्यावर ह्या दोघांना पण 9 ने भाग. मग इथं आल्यावर जरा कुठं काम तुमचं सोपं होईल की नाही? 9 न भागायला लागलं तर संख्या जरा लवकरात लवकर, कारण सिंपल आहे ना. एखादी आवडीची चवीची गोष्ट असेल तर थोडी थोडी खाण्यात मजा आहे. पण मला जर वेळ कमी असेल तर मी अख्खी भाकर तोंडात टाकायला बसलोय. खरंय खोट आहे? ती सिस्टम तशी आहे. वेळेवर किंमत आहे, वेळेला महत्व आहे. फास्ट अँड फ्युरियस सोडवायचं असेल तर तुम्हाला शस्त्र मजबूतच लागतील, संख्या मोठ्याच घ्याव्या लागतील. जेवढ्या मोठ्यात मोठ्या संख्येनं भागताल गणित लवकरात लवकर लहान. इथपर्यंत जरी तुमच्या कसोट्या परफेक्ट असल्या तरी भागाकार संपला तुमच्यासाठी. म्हणजे जगातल्या जेवढ्या काय संख्या आहेत ज्यांना भाग जातोय त्यांना ह्याच संख्यांनी भाग जाऊ शकतो, ह्याच्यापेक्षा वेगळ्या संख्यांनी जात नाही. आणि जर जाणार असेल त्या संख्या आहेत. जर ह्यांनी भाग गेला नाही तर समजून जायचं या 5 पाड्यामधल्या संख्येनं भाग 100% जाणार आहे. म्हणूनच तुम्हाला मी 8 टाकलेली होती. एकतर 9 पर्यंत पाडे पाठ पाहिजेत, नाहीतर ते 5 पाडे सोबत जोडलेले असलेच पाहिजेत. आणि ह्या 2 गोष्टी जर तुमच्या सोबत असतील तर 100% भाग. आता एक चेक करून बघू आपण. डायरेक्ट कुठून चालू करू कार्यक्रम? 2 ने भागल्यावर काय त्रास होते बघायचं. काय होईल? भागाकार रिपीट 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 करायला लागतील. पण 9 ने भागलं तर लवकरात लवकर सिस्टम होईल. आणि असं काय 8 नाही की एका वेळेस 9 न भागलं तर दुसऱ्या वेळेस 9 नच भागायचं, असे काय 8 नाहीये. दोघांना पण ज्या समान संख्येनं भाग जाईल त्यांनी कुठल्याही संख्येनं भागलं तरी चालतं, लिमिट नाही त्याला काहीच. कळलंय? मग आता समजा ह्या दोघांना पण 9 न भागायचं ठरवलं तर एक रूल लक्षात ठेवा की ज्या संख्येनं भागतोय बाण दाखवून ती संख्या बाजूला लिहित चला. कारण भागता भागताच विसरता तुम्ही कितीनं भागायला लागले. होतं असं बऱ्याच वेळा. पुढे गेलं चुकलं की तुम्ही म्हणणार कितीनं भागलं. मग तो राडा होण्यापेक्षा बाजूला ती संख्या लिहून ठेवा, म्हणजे माइंड मध्ये थोडं काम सोपं होतं. चला मग आता 9 न भागतो. 9 1 9, खाली राहिले 2, 9 2 18, खाली राहिले 8, 9 9 81, खाली राहिले 5, 9 सक म्हणजे वरचा भागाकाराला 1296. आता खाली 9 7 63 आणि 9 2 अजून 9 न भाग जाते वाटतं. जाते का 9 न भाग? 8 न पण जाते. मग तुम्हाला 9चा मूड नसेल तर 8 न भाग. किधर से भी जाएंगे उधर ही आएंगे. मग किती न भागू? 9 नच भागू का? जशी तुमची इच्छा. मग 9 8 12 आहे, 9 1 9, खाली राहिले 3, 9 चौक 36, खाली राहिले 3, 9 चौक. आलं का नाही गल्लीत? हे हमारा इलाका आहे. 10च्या आत. जोपर्यंत 10च्या आत येत नाही कॉन्फिडन्स वाढत नाही मी मारल ह्याला म्हणून, किंवा माझ्याच्यानं भागाकार होईल म्हणून. मग इथं आला की कॉन्फिडन्स वाढणार. आता ये मग सांगतो तुला
मग परत तुम्ही ह्याला भागणार. 8 एक खाली राहिले 6, 8 आठी भागाकार कितव्या पायरीत गेम झाला? तिसऱ्या. हे जर ह्या पद्धतीनं सोडवत गेला असता तर 5 भागाकार अजून करावे लागले असते. म्हणजे जेवढं शस्त्र छोटं वापरणार तेवढा वेळ जास्त जाणार. शस्त्र मजबूत, हो, सेकंदात गोळीबार. त्या पद्धतीनं सिस्टम राबवता आली पाहिजे आपल्याला. शस्त्र तुमच्याकडे आहेत, शस्त्र हेच आहेत, फक्त हे पाठ करावं लागतील. आणि लय मोगम पाठ करू नका. हे शॉर्टकट जरी डोक्यात ठेवली तरी संपलं काम आपलं. काय पहिलं, एखाद्या संख्येच्या शेवटी 0 2 4 6 8 दिसलं 2 न भाग जाते बाबा, बरोबर आहे. 3 ची कसोटी काय, अंकांच्या बेरजेला 3 न भाग गेला, पूर्ण संख्येला 3 न भाग जाणारच. 4 ची काय, शेवटच्या दोघांना 4 न भाग गेला, पूर्ण संख्येला 4 ने भाग जाणार आहे. 5 ची शेवटी 0 किंवा 5 असलं 5 न भाग जाते. 6 ची 2 आणि 3 न भाग गेला तर 6 न भाग जाणारच आहे. 8 ची शेवटच्या तिघांना भाग गेला 8 न की 8 न भाग जातोय. आणि 9 ची बेरजेला भाग गेला की 9 न भाग जातोय. एवढ्या जरी कन्सेप्ट क्लिअर असल्या तरी तुम्ही 150 पर्यंतच्या कुठल्याही संख्येनं भाग जाते का नाही जाते चेक करू शकता. हो, कारण परीक्षेमध्ये काय करतात माहितीये का, गेम दाखवतो तुम्हाला. 4 संख्या देतात आणि तुम्हाला म्हणतात की खालील पैकी कोणत्या संख्येला 72 ने पूर्ण भाग जाईल. आता इथं मेंदू जड होतो आपण. एकतर 72चा पाडापाठ नसतो आणि दुसरी गोष्ट 72ची कसोटी पण माहित नसते. मग मला इथं थोडस आपला मेंदू वापरणं गरजेचं असतं की 72 न भागायचे म्हणजे मला 9 आणि 8 न भागायचं. मग मी जर 9 ची 8 ची दोघांची कसोटी चेक केली म्हणजे इनडायरेक्टली त्या दोघांना 72 न भाग जात असतो. ह्याला म्हणायचं कंबाईन कसोट्या. कसल्या? 2 कसोट्यांच्या एकत्रीकरणातून तयार होणारी कसोटी. जशी आता 6 ची दाखवली ना, 6 ची कशी आहे, कंबाईन कसोटी आहे ना. दोघांच्या एकत्रीकरणानं जॉईन करून चेक करायचे तुम्हाला. 2 न पण भाग चेक करायचा आहे. मग जर तुम्हाला विचारलं की 36 न भाग जाते का, हे चेक करण्यासाठी कुठल्या कसोट्या वापरावं लागतील? 9 आणि 4 कुठली, कुठल्या तरी फोडी 2च झाल्या पाहिजेत त्या संख्याच्या. 6 ची अशी नाही, त्या संख्या सेम नसल्या पाहिजेत. महत्वाची अट ती आहे. 2 वेगवेगळ्या संख्येचा गुणाकार असली पाहिजे संख्या. समजा तुम्हाला 54 ची कसोटी चेक करायची, 9 आणि म्हणजे इथं किती कसोट्या चेक करावं लागतील तुम्हाला? 3. आता 6 ची चेक करायची म्हणल्यावर परत 2 आणि 3 ची चेक करावं लागेल ना. हा, हे वच लक्षात आले पाहिजे आपल्याला. परत समजा तुम्हाला विचारलं 30 न भाग जाते का नाही, कसं चेक करायचं? मग 6 आणि 5 ची चेक करण्यापेक्षा 10 ची 3 ची केलेली काय वाईट? 6 च्या साठी परत 2 आणि 3 भागायला लागलाय तू. त्याच्यापेक्षा 10 ची तर डायरेक्ट 0 असेल तर भाग जाईल आणि 3 ना अंकाच्या बेरजेला भाग गेला पाहिजे, बरोबर आहे ना. मग ह्या कसोट्या तपासता आल्या पाहिजेत. कधी कधी परीक्षेला येऊन गेलेला प्रश्न 132 न भाग जाणारी संख्या, कुठल्या कसोट्या चेक करावं लागते? 11 आणि 12. कोणते कोणते? कारण ज्या संख्येला 11 आणि 12 न भाग जातो तिला 132 न भाग जाणार का? कारण 11 गुणिले 12 132. ती कुठल्या तरी 2 संख्येच्या गुणाकाराने तयार झालेली संख्या असतेच आणि त्याच कसोट्या असतात. म्हणून आपल्याला कसोट्या नीट समजल्या आणि त्या योग्य ठिकाणी योग्य वेळी वापरता आल्या तर 100% भागाकार सोपा जाणार आणि कुठलाही भागाकार तुम्हाला येणार. ही तर सगळ्यात मेन गेम आहे. आता ज्याला हा टॉपिक ज्याला परफेक्ट जमतो ना, गणित त्याचं काहीच बिघडू शकत नाही. एक्स नका काय आहे ना, पण हे जमलं पाहिजे. एक्सचा प्रॉब्लेम काय असतो की तो मानायचा कसा, मानायचा कुठं, ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतो. पण भागाकारच येत नसेल तर क्रियाच फेल आहेत ना तुमच्या सगळ्या. म्हणून भागाकारावर फोकस ठेवा. आजपर्यंत हेच घडले आपल्याकडनं. ह्या क्रियांना आपण वेटेज दिलेलं नाही कधीच. हे आपण गृहीत धरतो, येतंय मला, येतंय मला.
आणि हेच दरवेळेस पटके देते तुम्हाला, म्हणून ह्याच्यावर फोकस करा. कळल्या कसोट्या? नक्की लिहून घ्या शॉर्टकट मध्ये डायरेक्ट. पूर्ण नाही घ्यायची गरज, डायरेक्ट शॉर्टकट मध्ये देतो. ठीक आहे. 2 ची कसोटी काय सांगितली? तेवढंच लिहा. शेवटी 0 2 4 6 8 एवढंच लिहायचं, म्हणजे आपोआप 2 न भाग जाते हे लक्षात येते. स्वल्पविराम देतो. 0 2 4 6 8 याला म्हणायचं 2 ची कसोटी. झालं. मग आता बरं अगोदर लिहून घेऊ कसोट्या, नंतर उदाहरण देतो तुम्हाला. त्यानंतर 3 ची कसोटी काय? व्हेरी गुड. अंकांची बेरीज, सर्व अंकांच्या, नाहीतर फक्त खालच्या किंवा वरच्या करतात. त्याला किती न भाग गेला पाहिजे? 3 न भाग. भागिले 3 करून टाकायचं, म्हणजे छेद 3. सर्व अंकांची बेरीज छेद 3 झालं. 4 ची कसोटी शेवटचे 2 अंक, शेवटचे 2 अंक छेद 4. शेवटच्या दोघांना 4 न भाग गेला तर पूर्ण संख्येला पण 4 न भाग जाणार. झालं. नेक्स्ट किती? 5 ची कसोटी काय? शेवटी 0 किंवा 5 दोन्ही पैकी एक अंक असेल तर 100% त्या संख्येला 5 ने भाग जाणारच जाईल. नेक्स्ट 6 ची कसोटी 2 व 3 ने पूर्ण भाग, म्हणजे ज्या संख्येला 2 आणि 3 ने पूर्ण भाग जाईल तिला 100% 6 ने भाग जाणारच. पुढचे आहे 8 ची कसोटी काय? शेवटचे 3 अंक भागिले 8. शेवटचे 3 अंक छेद 8. ज्या संख्येला शेवटच्या 3 अंकांना पूर्ण भाग जाईल 8 न, त्या पूर्ण संख्येला 8 ने भाग जाणारच. झालं. 9 ची सर्व अंकांची बेरीज छेद 9, म्हणजे सर्व अंकांच्या बेरीजेला 9 ने भाग जाईल तेव्हा त्या पूर्ण संख्येला पण 9 ने भाग जाईलच. झालं. सर्व अंकांची बेरीज छेद 9. 10 चे काय असेल? 10 चे काय असणार? शेवटी 0. 10 ने भागता का कधी पण आपण? 10 ने कधीच भागायचं नसतं. समजा एखाद्या संख्येला असं भागाकार आला तर 10 न भागायचं नाही, डायरेक्ट 0 ला 0 कॅन्सल करायचं. आणि समजा संख्या वरती नाही, फायनलला भागाकाराची वेळ आली आणि आता 10 न भागायला सांगितलंय तर फक्त इथला 0 कट करायचा आणि वरचा एक अंक सोडून पॉइंट द्यायचा, भागाकार संपला. म्हणजे भागाकार किती होणार आहे? 38 पॉइंट. म्हणजे एखाद्या संख्येला 10 न भागायचं असेल तर 0 ला 0 कट करायचं किंवा एक अंक सोडून दशांश चिन्ह द्यायचं. 10 ची कसोटी कळाली. आता 11 ची कसोटी नीट समजून घ्या. काय सांगितली नव्हती, नीट पहा. 1 आड 1 अंकांच्या बेरजेतील फरक काय? 11 ची कसोटी काय? 1 आड 1 अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11 च्या पटीत. काय म्हणलंय?
शून्य किंवा जर असे असेल तर त्या संख्येला 11ने पूर्ण भाग. उदाहरण डेमो समजून घ्या. समजा हे गणित, या संख्येला 11 भाग जातो का नाही जात हे तपासायचंय तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचंय, एकाडेक अंकांची बेरीज करायची अगोदर. काय, एकाडेक अंकांची बेरीज. 4 आणि 2 6 आणि 6 म्हणजे त्यांची बेरीज झाली 12 आणि 8 आणि 4 12 यांची बेरीज झाली 12. यांच्यातील फरक किती, 0 किंवा 11च्या पटीत असेल तर त्या संख्येला 11ने भाग जाणारच. 11ने भाग, समजलंय का? नक्की काय ठरलंय? मग आता जर मी संख्या दिली तुम्हाला, उदाहरणार्थ या संख्येला 11ने भाग जातो का? या संख्येला 11ने भाग जातो का? नाही जात. नक्की किती येते? किती? 16 आणि फरक 5चा येतोय म्हणजे भाग जाणार. मग हाच जर फरक समजा इथं असा असेल, आता भाग जाईल का? नाही. नीट चेक करा, असं नसतंय, नीट चेक करा. आता भाग जाईल का? हा किती? 17. किती किती राहिला? 11 किंवा 11च्या पट्टीत आला की त्या संख्येला 11ने भाग. एकतर 0 आले पाहिजे, नाहीतर 11 येईल, 22 येईल, 33 येईल, 44 येईल. शक्यतो 11 येतील. एवढ्या पण मोठ्या संख्या येणार नाहीत. आणि 11च्या संख्येचं फक्त परीक्षेला आलं तर 11ने भाग जाणारी संख्या शोधा किंवा खालीलपैकी कोणत्या संख्येला 11ने भाग जातो, असा साधा सोपा प्रश्न येऊ शकते. बाकी काय येत नाही. लिहिली 11ची कसोटी, लिहून घ्या. एकाडेक अंकांच्या बेरजेतील फरक 0. बेरजेतील फरकला अंडरलाईन करा. एकाडेक अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत असेल तर 11ने भाग जाणारच. आता इथून सगळ्या ज्या कसोट्या असतील त्या कंबाईन कसोट्या म्हणायचे, त्याला संयुक्त कसोट्या. कसल्या? संयुक्त कसोट्या. आता इथं तुम्हाला 12ची कसोटी एक पाहायची, 15ची एक पाहायची, 18ची, 24ची, 30ची, 36ची, 45ची, 72ची, 108 आणि 100. एवढ्या कसोट्या कॉम्बिनेशन न तयार होणार आहेत. त्या लक्षात आल्या पाहिजेत. काय नाही करायचं, फक्त गुणाकार मांडून ठेवा, आपोआप काम कळतंय तुम्हाला. 12 म्हणलं की 3 गुणुले म्हणजे कुठल्या कसोट्या चेक करायचे? 3ची आणि 4ची. 15 म्हणलं की 3 आणि म्हणजे 3ची आणि 5ची कसोटी चेक केली की आपोआप 15 भाग जातं हे कळणार आहे. 18 म्हणलं की 2 आणि 9. 24 म्हणलं की 3 आणि 8, 3 आणि 10, 4 आणि 9. अशा कसोट्या डोक्यात ठेवायच्या. 5 9 8 9 9 12 11 12. मग जर तुम्हाला मोठ्या संख्येनं भागायचंय का नाही, भाग जाते का नाही जात हे तपासायचं असेल
तर तुम्हाला एवढंच चेक करायचंय त्या कुठल्या दोन संख्यांचा गुणाकार आहे. लिहिलं बघ. झाले का? आता हे किती दिवसात पाठ करतात? अरे इथंच पाठ झालं पाहिजे की. आता काय दोनची कसोटी? शेवटी तीनची काय? अंकांची बेरीज भागिले 3. चारची शेवटी 2 अंकांना 4 ने भाग, पूर्ण संख्येला पण 4 ने भाग जाईल. 5ची 6, 2 आणि 8. शेवटच्या 3 अंकांना 8 न भाग गेला तर पूर्ण संख्येला 8 न भाग जाईल. 9 बेरजेला 9 न भाग गेला पाहिजे. 10 शेवटी 0 असले पाहिजे. 11 एक अंकांच्या 2 शब्द गाते का? फरकातील बेरीज नाही, बेरजेतील फरक म्हणजे वजाबाकी, हे कळावं. 12 3 आणि 15 18 24 30 36 45 72 108 132. सोपं आहे का? आता एक संख्या देणार, त्या संख्येला कोणकोणत्या कसोटीनं भाग जाते हे चेक करायचं. चालेल? एकच देतो संख्या, परत घरी 10 देतो, इथं 1 देतो. चेक करायचे, भागायचं. अगोदर टेस्ट करू, नंतर ऑपरेशन करू. चालेल?